सोनेरी पहाट न्यूज नेटवर्क, एक पाऊल अंधारातून प्रकाशाकडे। नमस्कार, आपण आलेलो आहोत उमरखेड महागाव विधानसभेतील आनंदनगर या ठिकाणी। आपल्यासोबत आनंदनगर येथील काही नागरिक आहेत। आमचं मत साहेबराव कांबळे यांना राहील। साहेबराव कांबळे, काँग्रेस। नमस्कार। नमस्कार। बोल, तुमचं मत यावेळेस कोणाला आहे? काँग्रेस। ठीक आहे, मग तुमचं? काँग्रेस। आमचं खूप सांगायचं आहे आम्हाला। बरोबर, मोदी सरकारनं किती आश्वासनं दिले, त्यातले किती सोडवले, याचे आमची प्रश्न सुटले पाहिजे। बरं। आमचं चिमटा धरण हो, मंजूर करून किती वर्ष झाले, अजून काम झालं नाही। कास्तकाराला भाव देत नाही, जबरदस्तीनं मंजुरी करायच्या मागा आहेत ते धरण। त्यासाठी मग आम्हाला काहीतरी रोडला तुम्ही जर 80 लाख रुपये गुंठा देता, आम्हाला तुम्ही एकरला तर द्या, हेक्टरला द्या, तरी मोदी सरकार नाही म्हणते। म्हणजे सरकारचं होय काय बुवा, आम्हाला काय समजलं। गरीब कास्तकार आम्ही मरायलो, पुराणं आज 4 वर्ष झाली शेती चालली, कोणी आमच्या गावात फिरून पाहिजे। बरोबर। अशी परिस्थिती झाली, हे आम्हाला कपडे भेटले। तुमचं म्हणणं आहे की कपडे भेटणं, बापूचं असं म्हणणं असं आहे, कास्तकाराचा हा सरकार विचार करत नाही आहे, त्यामुळे यावेळेस बदल झाला पाहिजे। काही करत त्यांना यायचं सरकार अच्छे दिन आने के आहे म्हणते। हे आहे का अच्छे दिन? देखो अच्छे दिन म्हणते। पण तुमचा कोणाला राहील? आमची हेच इच्छा आहे, बोलली त्याची। म्हणजे कोणाला मतदान राहील? काँग्रेस। इकडे आणखी काही नागरिक आपल्याकडे येथे बसून आहेत। मामासे आपण बोलूया। पहा, मग तुमचा कोणाला राहील? मोदी। बरं, का बरं? हे मामा तर म्हणत आहेत की मोदी सरकारनं आपल्याला अन्याय केलं, कास्तकारांना काही नाही दिलं। तुमचं कसं काय? कारण काय? कारण काय, आम्हाला जगवायला लागलं। फुकट रेशन द्यायला, 2000 रुपये याच्यात द्यायला, 6000 रुपये वर्षाची द्यायला। ठीक आहे। मग तुमचं कोणाला राहील? काँग्रेस। इकडे कसं काय मामा, कोणाची हवा इकडं? इकडे भाजपची हवा। हो, कमळ। काका, तुमचं मत? कमळ। नमस्कार बोला। नाव काय तुमचं? रेणुकादास तुकाराम खंदारे। बरं, तुमचं यावेळेस मतदान कोणाला राहील? यावेळेस मतदान समजा तर आमचं भाजपवर राहील। यावेळेस जे मतदान आहे बापू, तुम्हाला तुमचं मतदान कोणाला राहील? इकडे काय हवा आहे? तुमचं मतदान कोणाला राहील? भाजप। हो, नमस्कार। नाव काय तुमचं? आशिष गावंडे। बरं, तुमचं यावेळेसचं मतदान कोणाला राहील आणि इकडं कोणत्या पक्षाची हवा आहे? काँग्रेस। साहेबराव कांबळे। बरं, धन्यवाद। हो, यावेळेस तुमचं मतदान कोणाला राहील? मतदान कोणाला होतं? इकडे हवा कोणाची आहे? हो, तुमचं मतदान? तुमचं मतदान? ठीक आहे, धन्यवाद। तर तुमचं मतदान कोणाला राहील? ठीक आहे, धन्यवाद। हो, तुमचं मतदान? माझं मतदान भाजप। आणि काही काकाश्री आहेत आपल्याकडे, पहा इकडं। आपलं मतदान कोणाला राहील? पंजाब। मत काँग्रेसकडे द्यावा असा विचार आहे। काँग्रेस सरकार द्यावं। ज्या वेळा काँग्रेस सत्तेवर होतं त्यावेळा 1975मध्ये सोन्याचा भाव 600 रुपये तोळा होता आणि आज तेच भाव 60,000वर गेलेला आहे। एवढी या सत्तेधारानं भाव वाढवले। आणि मोदीच्या काळात द्यायले 1,500 रुपये महिना द्यायले, पण गेल साली का सोयाबीनला 5,500 रुपये होतं, यावेळेला 4,000 रुपये आहे। म्हणजे आमच्यापासून ज्या कास्तकाराला 10 क्विंटल होते त्याच्यापासून 15,000 रुपये वापस नाही आले। म्हणजे सरकार हे एक व्यापारी आहे आणि नफा खायला फक्त, बाकी काही नाही, नुसते लालच दाखवायला। त्याच्यामुळं आम्हाला या सरकारवर नाराजी आहे। आम्ही नवीन सरकार काँग्रेस आणण्याचा विचार आहे। आता तुमचं म्हणणं असं आहे की जे आपले नागरिक वर्ग आहेत, म्हणजे जे कास्तकार आहे, त्यांना काही नुसती लालच दाखवायला आणि तुमचं काही पैसे वापस घ्यायला काही तुमचं? सर, आमचं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसला देऊ, कारण की आम्हाला एवढं आश्वासन दिले मोदीनं की तुम्हाला दिव्यांगन, मी एक दिव्यांगन आहे, दिव्यांगनाला
आम्हाला दिवाळीला कुठं बोनस दिले नाही, कुठं आम्हाला सुविधा नाही आहे, आम्हाला कुठं लोन भेटले नाही आहे, कोणत्याही याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही फंडामध्ये आमचं कोणतंच काही कार्य झालेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मत काँग्रेसला करायचं आहे. आता आम्ही काँग्रेसलाच करणार आहे. नवीन सरकार काँग्रेस. धन्यवाद. कोणाला राहील? काँग्रेस. काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. काका, तुमचं मतदान कोणाला राहील? भाजपला. अहो, तुमचं मतदान भाजप. तुमचं आणखी काही कामगार आपल्यासोबत आहेत. हो, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? पवन करगजन. तुमचं मतदान यावेळेस कोणाला राहील? भाजप. भाजप. ठीक आहे. भाऊ, हवा कोणाची आहे? हवा काँग्रेस. ठीक आहे, धन्यवाद. मतदान कोणाला राहील? काँग्रेस. का मग तुमचं मतदान? भाजपला. भाजप. हा, तुमचं मतदान कोणाला राहील यावेळेस? काँग्रेस. पंजाब. सावरकुंड. या ठिकाणी दूर येथील काही नागरिक आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी आहेत. धरून तुमची प्रतिक्रिया. हो, नमस्कार. तुमचं मत कोणाला राहील? आमचं मत भाजपला. बरं, धन्यवाद. इकडे काही नागरिक आहेत, पाहूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. हो, नमस्कार. हो, यावेळेस तुमचं मत कोणाला राहील? मोदी सरकार. तुमचं? हो, यावेळेस तुमचं मतदान कोणत्या पक्षाला राहील? हा, तुमचं मतदान? आपलं काँग्रेसला राहील. तुमचं मतदान यावेळेस कोणाला राहील? भाजपला राहील. भाजपला राहील. हो, नमस्कार. हो, तुमचं नाव आहे? बरं, इकडं कोणाची हवा आहे? काँग्रेसची हवा. हो, तुमचं मत कोणाला राहील? काँग्रेस. हो, तुमचं? काँग्रेस. हो, तुमचं? हा, तुमचं मत कोणाला राहील? सफरचंद. हा, बरं. हो, तुमचं मत? सावरकुंड कांबळे. पंजाब. कितीच राहील? हो, तुमचं मत कोणाला राहील? किशनराव वानखेडे. किशनराव वानखेडे. कमळ. धन्यवाद. हो, नमस्कार. यावेळेसचं मत तुमचं कोणाला राहील? आमचं मत काँग्रेसलाच आहे. का बरं? भाजपनं काय केलं? 10 वर्ष त्यांच्या हातात सत्ता आहे. काय केलं शेतकऱ्यासाठी? काय केलं? आज सोयाबीनचे भाव 4,000वर आहे. काँग्रेसचं सरकार 7,000 सोयाबीन चाललं. शेतकऱ्याचे बिहाल आता कापसाला भाव नाही, सोयाबीन नाही. त्यामुळे काँग्रेसनं धन्यवाद. तुमचं यावेळेस मतदान कोणाला राहील आणि इकडं कोणत्या पक्षाची हवा आहे? इकडे काँग्रेसची हवा आहे. आमचं मतदार पण काँग्रेसला. बरं, धन्यवाद. बीजेपीने काहीच नाही केलं आपल्यासाठी. काँग्रेसने जे करेल आता पुढे पाहू. ठीक आहे. म्हणजे बदल हवा आहे तुम्हाला? हा, बदल. ठीक आहे, धन्यवाद. कोणाची हवा आहे? यांचा प्रचार आणि त्यांच्याबद्दल जी मतदारसंघात सामान्य जनतेमध्ये जी सहानुभूती आहे त्याच्या आधारावर या राजापूरच्या विधानसभेमध्ये अतिशय प्रचंड मतांनी महागाव तालुक्यामधून त्यांना लीड दिला. या ठिकाणी 2014 पासून या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अभूतपूर्व विकास या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे त्यांनी जे शेतकऱ्याकरिता आणि लाडक्या बहिणीकरिता ज्या ज्या योजना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहे, त्यामुळे असं सध्या तरी चित्र दिसतंय की या ठिकाणी या उमरखेड मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार किशनरावजी वानखेडे हे प्रचंड मताने बहुमताने निवडून येतील असं सध्या चित्र दिसत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जवळपास 75 महायुतीचे निवडून येतील असं सध्या चित्र दिसत आहे. कमळला राहील. तर यानं आतंकवाद कमी केले, भ्रष्टाचार कमी केला, अजून खूप काही केलेलं आहे. याला देशासाठी करू शकते. धन्यवाद. आणखी काही नागरिक आहेत आपल्याकडे. पहा, तिकडे कोणाची हवा आहे? कमळची. काय होणार कोणाची हवा इकडं?
आदरणीय साहेबराव कांबळे एक चांगला उमेदवार आहे आणि साहेबराव कांबळे यायलाच पाहिजे, कारण आम्ही आत्तापर्यंत भाजपलाच मतदान दिलं होतं. हे एवढी महागाई करून ठेवली भाजपवाल्यांनी. पहिले तेल 60-70 रुपयांना भेटायचं, आता तेल 150 रुपये केलं आणि गोरगरीब जनतेला परवडणार नाही आहे. पहिले 500 गॅस भेटत होता, आता तोच गॅस 1000 रुपयात मिळत आहे. गोरगरीब जनतेला हे आठवडाभर रोजमजुरी करून नुसते हे महागाईमुळं पूर्ण 8 दिवसाची मजुरी त्या नुसत्या बाजारामध्ये जात आहे. आणि आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही, आपल्या महाराष्ट्राला काँग्रेसशिवाय पर्यायच नाही. तर तुमचं म्हणणं असं आहे महागाई वाढल्यामुळे सरकार बदलावं. हो, ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं इकडं कोणाच्या हवा आहे? सर, आमच्या इकडं तर सध्या महाविकास आघाडीची चर्चा जोरदार चालू आहे. कारण गेल्या 5 वर्षाचा जर रिझल्ट पाहता इकडं सध्या जसे पाहिजे तसा विकास या महागाव आणि उमरखेड क्षेत्रातला झालेला नाही आहे. तर आता आमचा विचार चालू आहे जनतेचा की बाबा आपण यावेळेस थोडाफार बदल करूया आणि आपलं मत महाविकास आघाडीला देऊया. आणि त्यांच्यातले जे काही आता उमेदवार उभे राहिलेले आहेत ते म्हणजे साहेबराव कांबळे यांनी बरेच म्हणजे त्यांचं सांगायचं म्हणजे एक त्यांचं शिक्षणामध्ये ते थोडेफार का होईना थोडे सिरियसली आहेत आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की ते थोडंफार आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा म्हणा जे आजची तरुण पिढी जे की बेरोजगार होत आहे दिवसेंदिवस, तर यांना कुठंतरी ते काहीतरी त्यांना न्याय देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्याच्यामुळं आम्ही तरी म्हणजे तरुण पिढी तरी सध्या महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. म्हणजे तरुण पिढी एक कुठंतरी नवीन बदल होण्याचा चान्सेस आहे काहीतरी. तिकडे आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊयात. भाऊ काय चालू आहे इकडे? कोणाच्या हवा आहे? इकडे काँग्रेसचे चालू आहे. बरोबर, तुमचं मत कोणाला राहील? आमच्या मत आता नंतर बघू. नमस्कार, आपण पोहोचलेलो आहोत उमरखेड महागाव विधानसभेमध्ये. उमरखेड महागाव विधानसभेतील एकदम शेवटचं टोक म्हणजे थार या गावात आपण जाणून घेऊया काय जनतेची काय प्रतिक्रिया आहेत. महागाव विधानसभेत कोण निवडून येऊ शकतो? आपल्या सोबत काही बातचीत करण्यासाठी थार येथील काही नागरिक आहेत. मामा नमस्कार. नमस्कार. मामा तुमचं काय म्हणणं आहे मतदाराबद्दल? मतदाराबद्दल काय चांगली काम व्हायला देते. नाही, तुमचं मत कोणाला राहील? भाजपला. बरं, धन्यवाद. या ठिकाणी दुसरे आणखी काही मिस्त्री काम करणारे मामा आहेत आपल्याकडे. मामा तुमचं मत कोणाला राहील? माझं मत असं आहे की सरकार दर 5 वर्षांनी चेंज व्हावं आणि कसं कामं व्यवस्थित होते. सरकार चेंज झालं समजा काम व्यवस्थित होते. बरोबर आहे, मामाचं म्हणणं आहे की पण सरकार चेंज व्हावं. धन्यवाद. या ठिकाणी काही आणखी नागरिक आपल्या सोबत आहेत. तुमचं काय मत आहे भाऊ? काँग्रेस. साहेबराव कांबळे. ठीक आहे. मतदान कोणाला करतात? मतदान आम्हाला ज्यांना पैसे दिले त्याला करतो आम्ही, ते लाडक्या बहिणीचे. बरं, म्हणजे लाडकी बहीण योजना बीजेपी वाले मोदी सरकारनं आणि त्यामुळे तुम्ही मोदी सरकारला मतदान करणार. ठीक आहे, धन्यवाद. तुमचा हे जो थार गाव आहे त्या ठिकाणी विकासात्मक काही योजना आल्या का? आणि तुमचं पुढचं जे धोरण आहेत किंवा पुढे जे तुम्ही मतदान करणार आहात ते कोणाला करसाल? मागच्या 10 वर्षामध्ये भाजपच्या आमदारांनी इथं काही विकास केलेला नाही. त्याच्यामुळं आमचं मत आहे की काँग्रेसला यावेळेस नवीन सरकार म्हणून देण्यात यावं. यावेळेस काँग्रेसचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला आवश्यकता आहे आणि ती व्हायलाच पाहिजे, कारण सरकार चेंज झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला स्पीड येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. हो, यावेळेस मतदान तुमचं कोणाला राहील? कोणालाच नाही दादा, आमच्या गावातले रस्ते झाले नाही काही नाही, त्याच्यामुळे आम्ही मतदान कोणाला करणार नाही. म्हणजे तुमची रस्ता वगैरे काय नाही झाल्यामुळे तुमचं मतदान होणार नाही? नाही, कोणालाच देणार नाही. धन्यवाद. हो, इकडं हवा कोणाची आहे? इकडं कंबळची. आणि तुमचं मतदान कोणाला राहील? कंबळला. तुमचं भाऊ? कंबळला. काय तुमचं मतदान कोणाला राहील? मामा यावेळेस तिकडे हवा कोणाची आहे? काँग्रेस. आणि आपलं मतदान पण कोणाला राहील? काँग्रेस. तुमचं मतदान? काँग्रेसलाच आहे. काँग्रेसच येणार. काँग्रेस म्हणजे पूर्ण काँग्रेसचं सरकार बनणार. बरं, कारण कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. कारण मग कापसाला मग भाव नाही तर सोयाबीन भाव नाही, त्या सरकारला ठेवून काय आहे भाजपला? त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसला सर्व लोकांनी ठरवलं, आम्ही कास्तकारांनी काँग्रेसला मतदान करून विजय करायचा आहे. बाकीचं आम्हाला कोणतं सरकार नको.
काँग्रेस जर असलं तर आम्हाला भाव मिळेल, गोरगरिबाला पैसे मिळेल, लोकांची ते आम्हाला आमची आडी अडचण सोडवाल, म्हणून आम्हाला पंजालाच मतदान करावं लागेल. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा तुमचं मतदान काँग्रेस. काँग्रेस. हो, तुमचं मतदान काँग्रेस. हो, नमस्कार. हा बोला. यावेळेस तुमचं मतदान कोणाला राहील? काँग्रेसला. बरं, कारण हर एक माणसाचं म्हणणं दुखून बा, आता तहसीलला गेलो मी त्या रोजी, तर हर एक 100 रुपयाचं स्टॅम्प 500 रुपयाचं केलं, मजूर वर्गाला असं मारून टाकलं. हर एक गोष्टीमध्ये प्रचार नाही. आता काँग्रेस सरकार आली तर मध्ये काहीतरी निवड करायला बा आमची आशा आहे, अपेक्षा. आता सोयाबीनला भाव 3000 रुपये आहे. शेतकरी करता करता कष्टमध्ये मेले आमचे, पण 2000 रुपये वरतूनच आम्हाला खड्डी गेली तर 2000 रुपये मिळून जाईल महिन्याला. पण आम्ही केव्हा सांगलं नाही की बा सरकारला की बा इतके भेटून जाईल. आता नदीच्या कोणत्याच काही काही लोक लढू लागले, एकदम परेशान होते. बरसात आम्ही पाहिले ना, पण 2000च्या वरी त्या खात्यात पैसेच नाही आले. लाडकी बहिणीचं काय 1500 रुपये दिले 3 महिन्यापासून, पण हे भांडणी लावून दिल्या, बाई आम्हाला पैसे देईना, मग मी साडी घेतो, हे करतो ते करतो, म्हणून आम्हाला काय मान्य नाही आहे. आमची सरकार येईल तर काँग्रेसचीच येईल. बरं, धन्यवाद. कोणाची आवाज? आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत? नमस्कार. तुमचं मतदान कोणाला आहे? भाऊ, यावेळेस तुमचं मतदान कोणाला राहील? यावेळेस काँग्रेस. करा तुमचं मतदान? काँग्रेस.